9 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या 20 दिवसांच्या काळासाठी बुध वक्री होणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत तो धनुराशीत राहील आणि मग 18 तारखेनंतर परत मागे आपल्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याच्या परिणामांमध्ये, त्याच्या रिझल्ट्समध्ये आपल्याला एक प्रकारचा पॉज येतो, थोडासा डिले होतो. आता हा पॉज कशासाठी आहे? तर या पॉजमध्ये आपल्याला त्या ग्रहाशी संदर्भात जी काही कार्य आहेत त्याचा विचार करण्याची वेळ ही आपल्याला दिलेली असते. थोडक्यात आपण जे काम करतोय ते योग्य आहे का नाही, त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत याचा विचार करण्याची, त्याचं चिंतन करण्यासाठी ही वेळ आपल्याला दिलेली आहे. थोडक्यात आपलं फ्युचर प्लॅनिंग, आपले फ्युचर गोल्स, आपल्या जीवन मूल्यांचा पुनर्विचार करण्याची ही वेळ आहे. आता बुध हा आपल्या इंटेलिजन्सचा कारक आहे, आपल्या बुद्धिमत्तेचा कारक आहे, आपल्या कम्युनिकेशन स्किल्सचा कारक आहे, आपल्या बिझनेसचा कारक आहे, ट्रॅव्हल्सचा कारक आहे. तर असा हा बुध जेव्हा धनुराशीत वक्री होतो ना, तेव्हा त्याचा आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर, आपल्या बिझनेसवर, आपल्या ट्रॅव्हल्सवर, आपल्या हायर एज्युकेशन्सवर, या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचा सर्वाधिक इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर या काळामध्ये बोलताना थेट संवाद साधायची खूप गरज आहे, नाहीतर गैरसमज होतील. जर तुम्ही या 20 दिवसांच्या पिरियडमध्ये एखादं ट्रॅव्हल्सचं प्लॅन केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागू शकतो, त्याच्यात अडथळे येऊ शकतात किंवा डिले होऊ शकतो. तर तुमचे ते काही ट्रॅव्हलचं प्लॅनिंग आहे त्याचे बुकिंग्ज आणि इतर सगळी महत्त्वाची कागदपत्र, त्याचं प्लॅनिंग, हे सगळं पुन्हा एकदा रीचेक करा. याच काळामध्ये तुम्हाला आपले जुने मित्रमैत्रिणी किंवा जुनी काही परिचयाची लोक परत एकदा आपल्या संपर्कात येऊ शकतील. या काळामध्ये तुम्ही कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, कुठलेही नवीन करार करू नका, कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करायच्या असतील तर ते तुम्ही पोस्टपोन करा. जर न बघता तुम्ही सह्या केल्यात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक होण्याची शक्यता या पिरियडमध्ये दिसून येते. थोडक्यात जस्ट टेक अ पॉज, रीथिंक, रीचेक, रीइव्हॅल्युएट, रीप्लॅन युअर थिंग्स. हा काळ आहे प्लॅनिंग करण्याचा बिफोर एक्झिक्युशन.